गर्द वनराईनं नटलेलं गाढी नदी किनाऱ्यावरील सुकापूर हे गाव. सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, MMRDAचे संचालक आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य माननीय एकनाथ भोपी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीचा प्रत्यय एकनाथ भोपी यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यावर येतो. कारण वारकरी संप्रदायाशी नाळ जोडलेल्या कुटुंबात एकनाथ भोपी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1971 साली झाला. लहानपणापासूनच परोपकार अंगी रुजलेल्या एकनाथ भोपी यांचं बालपण तसं संघर्षाचंच होतं. कारण आजोबांच्या मृत्यूनंतर एकनाथ भोपी यांच्या वडिलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आजीनं अगदी धीरोदत्तपणे पार पाडली होती आणि तीच जबाबदारीची बीजं एकनाथ भोपी यांच्यात रुजली. भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या आपल्या वडिलांसोबत त्या काळी एकनाथ भोपी सहकार्याच्या भूमिकेतून जात होते खरे, परंतु पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विकायला जाणाऱ्या एकनाथ भोपींवर नकळत समाजसेवेचे संस्कार होऊ लागले. इथल्या व्यापाऱ्यांच्या, हमालांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी अगदी जवळून पाहिल्या आणि त्या जाणूनही घेतल्या. भाजीपाल्याच्या व्यवसायात वडिलांना मदत करत करत त्यांनी 6वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मग बांठिया हायस्कूलमध्ये 9वी पर्यंतचं शिक्षण, पुढे 10वी करता नेरे हायस्कूल, 11वी करता आजिवली हायस्कूल असा एकनाथ भोपी यांचा शैक्षणिक प्रवास सुरू होता. अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या एकनाथ भोपी यांच्यावर एकाच वर्गात 2दा बसण्याची वेळ कधीच आली नाही. पुढे 12वीच्या शिक्षणासाठी त्यांनी पनवेलमधील डोंबाळा म्हणजेच सध्याच्या महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परिस्थिती आमची बिकट असताना त्या टायमाला ना जो तो जेव्हा जन्माला आला म्हणजे पहिले आमची परिस्थितीच होती, पण जन्माला आला ना तिथून समजा वाढत झाला, कमताय नाही भरली कसली. आणि स्वतःचे न समाला का ट्युशन काय त्या टायमाला पैसे नव्हतं, स्वतःचे बुद्धिबळ होतं. शारण जायचा आला का रातचे आपला पोठाव पुस्तक झोपादी तरी अभ्यास करून पोठावच पुस्तक ना आपला झोपाचा. परत उठला काय शारण जायचा, कधी सांगायला लागला नाही त्याला अभ्यासाचा नाही का, कुठं जा नको, कुणचे पोरान नाही ज्यादा, कुणचे संगतीन नाही ज्यादा. त्याची शाळा भरी तो बरा आला का अभ्यास करायचा न घरानं. वयाच्या 24व्या वर्षी एकनाथ भोपी यांची समाजसेवेची जाण आणि ओढ पाहून शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची उमेदवारी दिली. विठ्ठलावर असणारी असीम श्रद्धा, स्वकर्तृत्वावरचा दृढ विश्वास आणि समाजसेवेची ओढ या त्रिसूत्रीच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे असं मानणाऱ्या एकनाथ भोपींना तत्कालीन धनदांडग्यांपुढे पराभव पत्करावा लागला. मात्र अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं मानून एकनाथ भोपी यांनी पुन्हा समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलं आणि माननीय आमदार विवेक पाटील यांच्या अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या उक्तीप्रमाणे पुन्हा एकदा समाजकार्याला जोमाने सुरुवात केली. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजाचा उत्कर्ष साधण्याचे ध्येय बाळगलेल्या एकनाथ भोपी यांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. नुकतेच चतुर्भुज झालेल्या एकनाथ भोपी यांनी गरीब आणि अल्प उत्पन्नधारक वर्गासाठी घरकुले बांधण्याचा संकल्प सोडला. त्याकरिता विकासिनी बँक नावाची पतपेढी स्थापन करून त्यांनी उसरली गावात 200 घरांची योजना प्रत्यक्षात आणली आणि अत्यल्प गटातील व्यक्तींना त्यांच्या हक्काची घरे मिळवून दिली. आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते त्या घरांचं लोकार्पणही करण्यात आलं. आम्ही मार्केटला जायचो, दुकान घेतात तिथे असे धंदे करण्यात ते आलेलं आहे. मग तो यायला लागला आमची पाठी यायला लागला. आल्यानंतर त्याच्या डोक्यांना काय आला, बँके काढले संसारिक माणूस. ते बँके काढून त्या बँकेमध्ये सदस्य 2-3 पार्टनर होतं आणि त्यांचा तो पद्धतशीर चाललेला होता. मागून काय आला, बिल्डर खात्याशी म्हणजे स्वतः बांधकाम करून बुकिंग करायला लागला, लोकांना रूम द्यायला लागला. चांगल्या प्रकारे त्यांनी तो काम केलेलं आहे. घरकुल योजना काढली, घरकुल योजनामध्ये सगळं पद्धतशीर लोकांना रूम दिलं, पुन्हा फसवफसवी केलेली नाही. अगदी आनंदाने त्याचा सहकार्य मिळालेला आहे. माझे वडील रघुनाथ तुकाराम भोपी एक शेतकरी आणि व्यापाराचे धंदा भाजीचा होता आणि त्यांच्याबरोबर शाळा शिकून मी भाजीधंदा करत होतो. भाजीधंदा करत असताना
त्यावेळेला एक व्यापारी असं ठरवलं का एक आपला छोटासा शेतकऱ्याच्या मुलाला एक उमेदवारी द्यावी, म्हणून उमेदवारी दिल्यानंतर त्याही पाठिंबा काढला आणि तिथे आपला एक पराभव झाला. पराभव झाल्यानंतर त्यावेळेला एक आपलं लग्न करायचं होतं, पण लग्न करताना धंदा असेल तर मुलगी देत नसेल, म्हणून मी स्वतः एक धंदा नोकरी म्हणून बँकेत ब्रँच मॅनेजर म्हणून मुंबईला कामाला होतो. आणि मुंबईला कामाला असताना लग्न झाल्यानंतर मी ती नोकरी सोडली, कारण मला व्यापाराचा शौक होता, म्हणून मी तो व्यापाराचा धंदा चालू केल्यानंतर माननीय विवेक पाटील, काशीनाथ पाटील, बारोशेठ पाटील यांची ओळख झाली. उमेदवार पडल्यानंतर मग आता आपण ते मार्केट यार्ड सोडलं आणि स्वतःचा धंदा काहीतरी करावा, म्हणून मी एक पतपेढी काढली होती. ती पतपेढीच्या ह्यात एक जमीन घेतली होती. जमीन घेतल्यानंतर एक बिल्डर लाईनचा धंदा चालू करता. बिल्डर लाईनचा धंदा चालू करता त्याला नॉलेज पाहिजे म्हणून CBDला एक मंगेला वकील होते, त्यांच्यावर मार्गदर्शनाखाली मी स्वतः बिल्डिंग लाईनच्या धंद्यामध्ये आलो. छोटे धंदा चालू करीत असताना छोटी बुकिंग भेटल्यानंतर एक छोटेसे घरकुल बांधले गरिबांसाठी आणि आस्ते आस्ते या धंद्यामध्ये प्रवेश केला. केवळ घरे बांधून एकनाथ भोपी थांबले नाहीत, तर तिथल्या रहिवाशांना आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधाही पुरवण्याचा सपाटा एकनाथ भोपी यांनी सुरू केला. त्यांचा हा समाजकार्याचा आवाका पाहून 2005 सालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ग्रामपंचायतीची उमेदवारी सोपविली आणि श्री भोपी मोठ्या फरकाने विजयी झाले. आपल्या सदस्यत्वाच्या काळात ग्रामपंचायत हद्दीतील अनेक समस्या मार्गी लावणाऱ्या एकनाथ भोपी यांच्या गळ्यात मग 2010 साली सरपंच पदाची माळ पडली आणि उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको या न्यायाने वागणाऱ्या एकनाथ भोपी यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन सुकापूरमध्ये विकासाची गंगा आणली. माझे परम सहकारी आणि शेतकरी कामगार पक्षाचे पुरस्कृत MMRD ठाणे रायगड जिल्ह्याचे संचालक, सुकापूर ग्रामाचे माजी सरपंच एकनाथ शेठ भोपी यांच्या 45व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या त्यांना मी लाख हार्दिक शुभेच्छा देत आहे. या शुभेच्छा देत असताना एकनाथ भोपीची जी जडणघडण झालेली आहे ते आईवडिलांच्या काबार कष्टातून आणि मेहनतीतून हा एक कार्यकर्ता उभा राहिलेला आहे. या कार्यकर्त्याची प्रणाली अशी आहे का हा कार्यकर्ता दिलखुलास कार्यकर्ता याला म्हटलं पाहिजे. याची जडणघडण ही शून्यातून झाली असल्या कारणानं, त्याला गरिबांच्या शेवटच्या घटकापर्यंत जाण असल्या कारणानं त्याची ही जी काही सामाजिक कार्याची घोडदौड चालू आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने असल्या कारणानं त्याला कुठल्याही कामामध्ये अपयश येत नाही. शेतकरी कामगार पक्षाची धुरा सांभाळत असताना एकनाथ शेठ हा मनमिळावू माणूस आहे. मी त्याला जवळून बघतोय, त्याला कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही आहे. सुकापूर वासियांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवताना आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, जयम म्हात्रे आणि काशीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोपी यांनी सुकापूरचा कायापालट केला. याच दरम्यान महिला आरक्षणामुळे एकनाथ भोपी यांच्या अर्धांगिनी सौ राजेश्री भोपी यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली. या संधीचंही सोनं करताना एकनाथ भोपी यांनी आपल्या सहचारिणीच्या मदतीने आपल्या विभागात विकास कामांचा रती बोधला. ग्रामपंचायतचं विलेक्शन लागलं माझ्या गावात. विलेक्शन लागल्यानंतर आमदार साहेब सांगितलं का अरे तू या उमेदवारी घे आणि लढ, तर तुझी समाजात ओळख होईल. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालूशेठ आणि काशीनाथांच्या मार्गदर्शनाखाली मी उमेदवारी घेतली आणि उमेदवारी निवडून आल्यानंतर मला काय या राजकारणाचा ज्ञान नव्हता. त्यानंतर माझ्या मिसेसला पंचायत समितीची उमेदवारी दिली, पण उमेदवारी घ्यायला मी घाबरत होतो, कारण त्या काळुंद्रा ग्रामपंचायत ही काँग्रेसची होती आणि नवीनच हार्डी घरत पक्षात आले होते. त्यांच्या मार्गदर्शन, त्यांच्या धीटपणामुळे मी ती उमेदवारी घेतली आणि त्यांचं मार्गदर्शन करून माझी पंचायत समिती शीट निवडून आली आणि आनंदाच्या भरात मी या पक्षाचं काम करण्याची सुरुवात केली. पक्षाचं काम करण्याची सुरुवात होत असतानाच त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायत लागली आणि पुन्हा 12 शीट निवडून आल्या. काँग्रेसची ग्रामपंचायत होती ती शाखा पक्षाची आली.
ग्रामपंचायत व पंचायत समितीतील प्रशासकीय कामाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या एकनाथ भोपी यांनी मग समाजसेवेसाठी व्यासपीठ उभारण्याचा निश्चय केला आणि त्याबरोहुकूम त्यांनी एकनाथ भोपी सामाजिक विकास मंडळाची स्थापना केली आणि या मंडळाच्या माध्यमातून विभागातील नव्हे तर तालुक्यातील गरजवंतांना मदतीचा हात देऊ केला. याशिवाय विविध शासकीय योजनांचा पाठपुरावा करून त्या यशस्वीपणे राबविल्या. त्याचबरोबर राष्ट्रीय सण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत केली आणि महापुरुषांचे जाज्वल्य विचार नव्या पिढीमध्ये रुजविले. शेतकरी कामगार पक्षाचा प्रामाणिक शिलेदार माननीय एकनाथ शेठ भोपी यांचा येत्या 28 तारखेला वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आहे. खऱ्या अर्थानं माननीय विवेक पाटील साहेब, बाळाराम पाटील साहेब आणि जयंत म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शेठ भोपी यांनी जे कार्य केलेलं आहे ते अतिशय तालुकाभर या ठिकाणी प्रख्यात आहेत. एक सरपंच म्हणून त्यांनी काम जे केलेलं आहे तालुक्यात त्यांचं नाव लौकिक आहे. या ठिकाणी सुकापूरमध्ये स्त्री भ्रूण हत्येचा कार्यक्रम असो, या ठिकाणी आंबेडकर जयंती म्हणून आपण एक गाव एक जयंती साजरी केलेली असो, या ठिकाणी स्वच्छ सुकापूर आणि सुंदर सुकापूर ही जी शेतकरी कामगार पक्षाची संकल्पना आहे त्या संकल्पनेशी या ठिकाणी बांधील राहून एकनाथ शेठ भोपींनी या ठिकाणी सुकापूरचा खऱ्या अर्थानं चांगला विकास केलेला आहे. मला असं वाटतं की हे नेतृत्व जे आहे हे या ठिकाणी सरपंच म्हणून फक्त राहिलं नाही तर या ठिकाणी पक्षाच्या वतीनं त्यांना MMRDA संचालक म्हणून 2 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि ही मोठी मोठी पदं भूषवत असताना खऱ्या अर्थानं मी कार्यकर्ता म्हणून काय आहे याचा अभिमान बाळगणारे एकनाथ शेठ भोपी यांच्यासारखा कार्यकर्ता घडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या विचारश्रेणीवरती आम्ही तरुण मंडळी या ठिकाणी जात आहोत. खऱ्या अर्थानं राजकारणातले एकनाथ शेठ भोपी आणि त्यांचं रेग्युलर जे लाईफ आहे त्यामधले एकनाथ शेठ भोपी याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. बरीचशी मंडळी राजकीय विचारांमध्ये वेगवेगळी असतात, मात्र त्यांची पर्सनल लाईफ वेगळी असते. मात्र एकनाथ शेठ भोपींचं जे कुटुंबीय आहे, त्यांचे आई वडील असतील, भाऊ असतील, त्यांच्या वहिनी असतील, हे राजकीय आणि त्यांचं जे पर्सनल लाईफ आहे अतिशय समाजाला बांधून ठेवणारं व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांच्या घरी कधीही आपण जर आलो तर त्यांच्यामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो अशा कुठल्या प्रकारचा भेद या ठिकाणी बाळगला जात नाही आहे. त्यांची फॅमिली म्हणजे राजकारणासाठी एक उत्तम फॅमिली मी म्हणेन आणि माणुसकीचा झरा या त्यांच्या घरामध्ये वाहतोय आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांच्याकडे जी ही माणसं असतील, कार्यकर्ते असतील, ही सर्व मंडळी त्या स्वभावामुळेच येत असतात. एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे श्रेय एकनाथ भोपींनाच जातं. याशिवाय नवरात्रोत्सव, छठ पूजा, ओणम, दुर्गा पूजा, लोहडी यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशही दिला. एकनाथ शेठ भोपी जी एक समाज सेवक और एक बहुत अच्छे इंसान हैं. उन्होंने उत्तर भारतीयों के लिए बहुत ही नेक काम करते हैं. गरीबों की मदद करना, किसी को कुछ मजबूरी हो, हॉस्पिटल से लेकर के XYZ जो भी उत्तर भारतीयों की मदद है बहुत ही अच्छी मदद करते हैं. इसलिए पूरा उत्तर भारतीय समाज इनके साथ है और मैं हमेशा ये चाहूँगा कि भोपी जी आप ऐसे ही उत्तर भारतीय समाज की सेवा करते रहे. पूरा उत्तर भारतीय समाज आपके साथ है. एकनाथ शेठ भोपी जी के 45वां बार दिवस पे पूरे उत्तर भारतीयों के तरफ से मैं उत्तर भारतीय सेल का मावल लोकसभा अध्यक्ष हमारे भी तरफ से सबके तरफ से हार्दिक शुभकामना. समाजसेवक म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या एकनाथ भोपी यांचा व्यावसायिक प्रवासही थक्क करणारा आहे. अगदी सुरुवातीच्या काळात केवळ घरकुले बांधणाऱ्या एकनाथ भोपी यांचा समावेश आता नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांमध्ये केला जातो. आज मितीस त्यांनी निळकंठ ग्रुप, बजाज ग्रुप, रोहम ग्रुप, कल्पतरू, व्हॅल्युएबल ग्रुप यांसारख्या शेकडो नावाजलेल्या ग्रुप बरोबर जमीन विक्रीत भागीदारी करून त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली बिल्डर्स, इच्छापूर्ती बिल्डर्स, कर्नाळा एंटरप्राइजेस, सद्गुरू बिल्डर्स यांसारख्या नामांकित बिल्डर्स बरोबर पार्टनर म्हणून काम केले आहे.
आजच्या घडीला एक यशस्वी बिल्डर म्हणून एकनाथ भोपी हे सर्वपरिचित आहेत. सामाजिक विकासाचा आदर्श बनलेल्या एकनाथ भोपी यांच्यावर मग शेतकरी कामगार पक्षाने आणखी एक मोठी जबाबदारी टाकली. ती म्हणजे MMRDAच्या संचालक पदाची. प्रशासनाचा दांडगा अनुभव असणाऱ्या एकनाथ भोपींनी ही जबाबदारी अत्यंत लीलया पेलताना MMRDA मार्फत पनवेलकरिता भरपूर विकास निधी आणला. आमदार साहेबांनी MMRDAची जी उमेदवाराची संचालक पद होता सरपंच पदामधून तिथं उमेदवारी दिली आणि ठाणा रायगडमध्ये शेका पक्षाचा एकही सरपंच ठाण्यामध्ये नाही. पण साहेबांच्या आशीर्वादाने मी MMRDA संचालकाचा फॉर्म भरला आणि तिथे फॉर्म भरल्यानंतर माझी सासवडी शिरवणा ठाणा जिल्हा असल्यामुळे नातेवाईक होते. नातेवाईकांच्या आधारावरती त्यांना मी सांगितले का आम्हाला शेका पक्षाला एक उमेदवारी द्या, तुम्हाला एक घ्या, नाहीतर आम्ही लढू. लढल्यानंतर या सर्वांच्या आशीर्वादाने मला बिनविरोध भेटली आणि तिथेच आमचा राजकारणाची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली. आणि बिनविरोध संचालकपद भेटल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतचा विलक्षण झाला. आमदार साहेबांच्या यात आम्ही 10 सीट शेका पक्षाचे आले, 5 सीट काँग्रेसचे आले आणि तिथं सरपंचपद 5 वर्ष भेटले. आणि गावाचा काम करण्यासाठी मी मन धन आणि वरिष्ठ काशीनाथ पाटील आडेकर यांच्या मार्गदर्शनाने गावाचा विकास करण्याची सुरुवात केली. आणि त्या विकासाच्या जोरावर सर्व जी गटर रस्ते करण्यात घेतल्यानंतर लोकमत वाढला आणि एक वाढदिवस साजरा करायची घेतली. माझ्या मनात नव्हती इतकी त्या वाढदिवसाला जवळजवळ 3,500 लोक आली. मला माहीत नाही का, मला वाटलं 1000 लोक येतील आणि त्यामध्ये 3 तास उच्च देत होते. तेव्हा मी सर्व समाजाचं काम करावे. आमदार विवेक पाटील, JM म्हात्रे, बाळाराम पाटील, काशीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय आणि सामाजिक वाटचाल करणाऱ्या एकनाथ भोपी यांनी सिडकोने लादलेल्या जाचक नैना प्रकल्पाविरोधात दंड थोपटत सिडकोलाही सळो की पळो करून सोडलंय. अर्थात त्याकरिता त्यांनी नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची संघटना स्थापन करून या संघटनेच्या माध्यमातून नैना प्रकल्पाविरोधात प्रखर लढा उभारला आहे. एकनाथ शेठ भोपी यांचा जो कार्य करण्याचा ध्येय असतो, त्यांनी जे जे कार्यक्रम हातात घेतले ते खरोखरच एक वाखावण्याजोगे कार्यक्रम ते राबवतात आणि सफलही करतात. आताच यावर्षी रामायणाचा कार्यक्रम त्यांनी सादर केला. त्या कार्यक्रमाला सुद्धा जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याने वेगवेगळे उपक्रम राबवून साधू संतांचा सन्मान, येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केलेला आहे. तसेच आज 4 वर्षापासून आपल्या ह्या पनवेल, कर्जत, खालापूर, पेण तालुक्यामध्ये येऊ घातलेला नैना प्रकल्प, या नैना प्रकल्पाला सुद्धा हद्दपार करण्यासाठी त्याने आपल्या ह्या जनतेला एक चांगला मोलाचा सहकार्य केलेला आहे. आणि यामध्ये काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना त्याने ऊर्जा देण्याचा सुद्धा काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने आता असा संकल्प केलेला आहे की या प्रकल्पाला मात्र हद्दपार केल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी एक ऊर्जा दिलेली आहे. आपल्या सरपंच पदाच्या काळात सुकापूर ग्रामपंचायतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या एकनाथ भोपी यांनी रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजांबरोबरच सुकापूरच्या रहिवाशांना अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी, स्मशानभूमी इत्यादी सुविधा पुरविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. अध्यात्माची आवड असणाऱ्या एकनाथ भोपी यांनी आळंदी येथील आगरी समाज धर्मशाळेसाठी भरभरून मदत केली आहे. इतकेच नव्हे तर वारकऱ्यांना अन्न व वस्त्रदान या त्यांच्या वार्षिक योजना ते प्रभावीपणे राबवित आहेत. माननीय माजी सरपंच एकनाथ शेठ भोपी यांच्याबद्दल वारकरी संप्रदायामध्ये रायगड जिल्ह्यातील विठ्ठल रुक्माई कोकण दिंडी पनवेल रायगड ह्या दिंडीचं पायी वारीमध्ये चालत असणारे पनवेल, कर्जत, खालापूर हे सर्व वारकऱ्यांना एकनाथ भोपी शेठ वस्त्रदान करून आणि इतर गेल्या महिनाभर आषाढी वारीमध्ये चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांना जे काही समस्या होईल हे सर्व मदत एकनाथ शेठ भोपी करीत असतात. की ही जी धर्मशाला सुमारे माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 3 कोटी
रुपयाची जी धर्मशाला त्यांनी जी उभं केली, त्या धर्मशालेला आर्थिकदृष्ट्या एकनाथ शेठ भोपी यांचा शहाचा वाटा असून ते सतत गेली 10 ते 15 वर्षे जी दिंडीमध्ये चालत असतात, त्या दिंडीला दरवर्षी कमीत कमी दरवर्षी 2 ते 2.5 लाख रुपयाचं योगदान एकनाथ शेठ भोपी यांचं या धर्मशाळेला असतं. एकनाथ भोपी हे नेरे स्कूल नेरेचे विद्यार्थी असून त्यांच्या कुटुंबामध्ये वडिलांपासून वारकरी वारसा हा चालत आलेला आहे. त्यांनी वारकरी पंथामध्ये अतिशय भरीव मोलाची अशी कामगिरी केली. विशेषतः विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी पनवेल ते पंढरपूर या दिंडीचं ते सभासद असून त्या दिंडीच्या आर्थिक सहाय्यासाठी ते दरवर्षी अतिशय बहुमोल अशी कार्य करत असतात, देणगी गोळा करून देत असतात. शिवाय स्वतः ते दिंडीमध्ये पायी चालत असून त्या दिंडीची जी पंढरपूरला वारकरी भवन नावाची एक मोठी धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेच्या उभारणीसाठी ते स्वतः जातीने लक्ष देऊन त्या धर्मशाळेची उभारणी केली. आजही तुम्ही पाहत असाल तर पंढरपूरला गोपाळपूर येथे ही वारकरी भवन नावाची 4 मजल्याची इमारत त्या ठिकाणी भव्य स्वरूपात अशी उभी. या इमारतीच्या उभारणीत सन्माननीय श्री भोपी शेठ यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. मी अध्यक्ष या नात्यानं त्या संस्थेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एकनाथ भोपी हे हरिरीने भाग घेऊन संस्थेला बहुमोल असं सहकार्य करत असतात. मालकरी असल्यामुळे त्या विठ्ठल रुक्माई कोकण दिंडी याचा एक संचालक आहे आणि तिथे 9 वर्ष झाली. जातो पायी येणाऱ्या लोकांना कपडे दान करतो, म्हणजे धोतर साड्या चालत येणाऱ्या लोकांना आपण दान करून एक समाधान होतो का आपण काहीतरी समाजासाठी करतो. अशा दरवर्षी आणि एक समाजाची देणगी स्वरूपात समाजाचे गोळा करून त्यांना देणगी देतो का आपल्या इतका समाज होतो वर्षाला का आपल्या पंढरपूरला आल्यावर का एक पायी दिंडीमध्ये भक्तांच्या समाधानाचं वारकरी आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणत आम्ही दरवर्षी मुलाखत देऊन तिथे आनंद साजरा करत असतो. आणि आम्ही काही मालकरी माणसं वारकरी आणि आम्ही मालकरी असल्यामुळे आतमध्ये सगळे घरामध्ये शाकाहारी माणसं आम्हाला दुसरा कोण नाही. आम्हाला त्या भक्ती मार्गाचा फार आवड आहे. साधा 18 वर्षांना लग्न झाला तिथून तो मार्गात हां, भक्ती मार्गाची आवड असल्यामुळं त्यांनी सप्ताह काढला, रामायण काढला. रामायणमध्ये लोकांनी सहकार्य भरपूर केलेलं आहे, चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे. आणि नाही ते योजना काढलेली आहेत, नाही ते पद्धतशीर सगळे सहकार्य करून सगळे लोकांना पद्धतशीर केलेले आहेत. आपल्या परिसराचा आर्थिक आणि सामाजिक विकास घडविणाऱ्या एकनाथ भोपी यांची शेतकरी कामगार पक्ष व पक्षाच्या नेत्यांवर अगाध श्रद्धा व निष्ठा आहे. म्हणूनच तर पक्ष संघटना मजबूत करण्यावर त्यांचा सदैव भर असतो. आपल्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांसाठी उभी हयात खर्ची घालणारे शेकापचे नेते नारायण नागू पाटील यांच्या नावाने सामाजिक प्रतिष्ठान सुरू करण्याचा संकल्प एकनाथ भोपी यांनी सोडला आहे. एकनाथ शेठ भोपी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका आगळ्या आणि वेगळ्या कारणाने हा वाढदिवस वाजत आहे, त्याबरोबर तो गाजतही आहे. स्वातंत्र्याच्या नंतर या देशात लोकशाही राज्याला सुरुवात झाली. लोकशाहीच्या राज्यामध्ये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला सावकारांच्या गुलामगिरीत जीवन जगावं लागत असे आणि हा गुलामगिरीचा जीवन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी किती दिवस जगायचा हा खऱ्या अर्थाने शेकापचे नेते शेतकऱ्यांचे नेते नारायण नागू पाटील यांच्यासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. शेकापच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये फार मोठी चळवळ उभारली गेली. अखेर आपल्या मायबाप सरकारला कुल कायदा करण्यास भाग पाडला आणि कुल कायद्याच्या अंतर्गत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना मालकीच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या. अशा या थोर नेत्याच्या नावानं एकनाथ शेठ भोपी यांनी नारायण नागू पाटील प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.
त्याबरोबरच अजून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय एकनाथ शेठ भोपी यांनी घेतलेला आहे. ह्या तालुक्याच्या वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्त्यांचा जवळजवळ 350 ते 300-350 कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश हा सुद्धा एक महत्त्वाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. अशा अतिशय चांगला असा कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस संपन्न होत आहे. एकनाथ शेठ भोपी त्याच्या ह्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक सूचना केली का आरडी साहेब आपल्याला एक 50वा वाढदिवस साजरा करायचा आहे. मग त्या कुठल्या पद्धतीने करायचा, कसा करायचा, काय करावं, तर मी एक त्याला सूचना केली का बाबा रे, जर तुला तुझा वाढदिवस साजरा करायचा असेल, कारण तू घेतलेल्या समाजकार्याचं व्रत तुला जर का पुढे असाच चालू ठेवायचा असेल, तर त्यासाठी तुला शेतकऱ्यांच्या आज शेतकऱ्यांच्या आलेलं राक्षसी संकट आहे, त्या राक्षसी संकटाला समोर जाण्यासाठी इतिहासाची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. मग ती इतिहासाची पुनरावृत्ती कशी होईल? मग कुळकायदा कुणी लागू केला? खोतांचं हे कुणी खालसं केलं? सावकारी कुणी खालसा केली? त्याच्या पाठीमागे कोण होता? ते त्या इतिहासकाराचं म्हणजे तोर्त आप्पा नारायण नागू पाटील हे जनक आहेत, हे शेतकऱ्यांचे जनक आहेत. यांच्या नावाने एक प्रतिष्ठान स्थापन कर आणि तो प्रतिष्ठान आपल्या पनवेल तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा संपूर्ण प्रसार झाला पाहिजे, ही भूमिका त्याच्याकडे मी ठेवली. दरवर्षी आपण स्वतःचा वाढदिवस 45वा यावर्षी आहे, त्याचप्रमाणे दरवर्षी वाढदिवस साजरा करतो. पण यावेळेला आपण स्वतःचा वाढदिवस जनतेसाठी काहीतरी वेगळा करावा, ही माझ्या सर्व दोस्त मंडळींनी आमच्या मनात विचार आला. आणि आम्ही जेव्हा या पेपरमध्ये बातमी ऐकली वाघील गावची, की 68 गावांची जमीन 3,500 एकर जमीन ज्या सावकारांनी 3,000 प्लॉट घेऊन शनी एक गुंठेही राहण्यासाठी बी जागा नाही. आणि आपल्या त्या रायगड जिल्ह्याचा जे जनक आहे नारायण नागू पाटील यांनी इतकी महाराष्ट्रात कायदा आणला आणि कुल कायदा आणून शनी सावकाराच्या ताब्यातली शेतकऱ्यांना जमीन मिळण्याची जो सेवा केली, ती सेवा आपल्या जनतेला माहीत व्हावं, पनवेल तालुक्याला माहीत व्हावा, म्हणून मी ही कल्पना घेतली का नारायण नागू पाटीलचे प्रतिष्ठान स्थापन करावा आणि जनतेपुढे जागृत करून शनी ज्या अन्याय होतो जनतेचा तो अन्याय दूर करण्यासाठी एक प्रकल्प घेतला. आणि त्यांचे आमदार जयंताभाई पाटील यांच्या हस्ते नारायण नागू पाटील प्रतिष्ठान स्थापन करण्याचा वाढदिवसाने एक प्रकल्प आणि प्रतिष्ठान स्थापन करण्याची कल्पना घेतलेली आहे. आणि अन्याय दूर व्हावा म्हणून तालुक्यात असे शाखा स्थापन करावा आणि जिथे ते कुल कायदा स्थापन करून जनतेला अन्याय होतो तो दूर करण्यासाठी ही प्रकल्पना आम्ही सर्व मंडळींनी एक विचार मनात आलेले आहे आणि तो वाढदिवसानिमित्त उद्घाटन करून त्याची स्थापना करणार आहेत. अशा पद्धतीने हे नवीन गावोगाव शाखा स्थापन केल्यानंतर तरुण पिढीला माहीत व्हायला पाहिजे नारायण नागू पाटील कोण होते आणि त्यांनी जनतेसाठी काय सेवा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे समर्थक त्यावेळी महाराष्ट्रात कुल कायदा आणल्यानंतर हा कायद्याचा पुरावा घेऊन शनी इंदिरा गांधींनी पुरा भारत देशमध्ये हा कायदा स्थापन केला आणि गरिबांची जो अन्याय होता तो सावकाराचा दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि इतका मोठा कायदा नारायण नागू पाटलांनी आणल्याने त्यांची माहिती आपल्या तरुणांना माहीत नाही. ही माहिती होण्यासाठी ही कल्पना माझ्या मनात आली आणि आपल्या वाढदिवसासाठी जनतेसाठी सेवा करावी म्हणून मी एक छोटीशी भेट देण्यासाठी आणि शेतकरी कामगार पक्ष यासाठी पूर्ण पाठिंबा आहे. पण आपला स्वतःचा प्रतिष्ठा काहीतरी असावा आणि जनतेसाठी राबावा, कारण इतर आमच्या इथे आलेली लोक आणि त्यांना पक्षाचं बोलल्यानंतर येत नाही, त्यासाठी आपले जो प्रतिष्ठा स्थापन केल्यानंतर यावा म्हणून ही सर्व जनतेसाठी सेवा करण्याची एक छोटीशी प्रतिष्ठा स्थापन करून दरवर्षी अशी काहीतरी वाढदिवसाची नवीन प्रकल्पना आणि योजना आपल्या मनात यावी आणि लोकांची सेवा करण्याची अशी परमेश्वराने बुद्धी द्यावी. अशा रीतीने सर्वसमावेशक समाजसेवा करणाऱ्या एकनाथ भोपींना इथल्या जनतेने कार्यसम्राट सरपंच ही पदवी बहाल केली आहे. अशा कार्यसम्राट सरपंच एकनाथ भोपी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढंच म्हणावंसं वाटतं की परोपकाराचा आदर्श तुम्ही दिधला सकल जनांना, कार्यबाहुल्याने जिंकले तुम्ही आज सकल मनांना. हिमालयापरी कर्तृत्व तुमचे, सागरापरी हृदय विशाल,
तुमच्या रूपाने तेवत राहो सदैव जनसेवेची मशाल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे.